नमस्कार मंडळी. ग्रहांचं गोचर भ्रमण हे वर्षातून महिन्यातून अनेकदा होत असतं. त्याचा प्रभाव प्रत्येक वेळेला आपल्या राशीवर कधी चांगला, कधी वाईट, कधी शुभ आणि कधी अशुभ मिळत असतो. आणि याचीच माहिती घेण्यासाठी आपण मासिक राशी भविष्य पाहत असतो, वार्षिक पाहत असतो. काही ग्रहांचं गोचर भ्रमण हे काही दिवसांसाठी असतं, तर काही ग्रहांचं गोचर भ्रमण काही महिन्यांसाठी तर वर्षांसाठी होत असतं. त्यापैकी शनी ग्रहाचं एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारं गोचर भ्रमण हे सगळ्यात जास्त काळासाठी होतं, ते म्हणजे 2.5 वर्षांसाठी. म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत गेला की 2.5 वर्ष राहत होतो. तर सर्वात कमी गोचर भ्रमण करतो तो म्हणजे चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो 2.25 दिवसांनी, आणि म्हणून तो महिन्यामध्ये सगळ्या 12 घरातून आणि 12 राशीतून भ्रमण करत असतो. तर शनीच्या खालोखाल भ्रमण असतं ते म्हणजे राहू आणि केतूचं. हे राहू केतूचं गोचर भ्रमण हे एका राशीतून दुसऱ्या राशीत होण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी लागतो. मंडळी, बऱ्याचदा राहू हा मोठ्या प्रमाणात अशुभ फलदायी असल्यामुळे राहूचं राशी परिवर्तन हे प्रत्येक राशीसाठी फार महत्वाचं ठरतं. नुसते अशुभ फळ माहिती करून घेण्यासाठी नाही, तर राहू काही राशींना, काही घरामधून अतिशय शुभ लाभदायक अशी फळं सुद्धा देत असतो. आणि म्हणूनच आपल्याला आजच्या भागामध्ये राहूच्या गोचर भ्रमणाचा अभ्यास करायचा आहे, अर्थातच राहू आणि केतू. कारण राहू ऑक्टोबर महिन्यामध्ये आपलं राशी परिवर्तन करून मेष राशीमधून गुरु ग्रहाच्या मीन राशीमध्ये पदार्पण करणार आहे, अगदी सलग 18 महिन्यांसाठी. हे राशी परिवर्तन कधी सुरू होणार आहे, कधीपर्यंत असणार आहे, त्याचा आपल्या वृश्चिक राशीसाठी काय परिणाम मिळणार आहे, कोणता शुभ असणार आहे, कोणता अशुभ असणार आहे, याची सगळी माहिती आपल्याला आजच्या भागामध्ये करून घ्यायची आहे. तर शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार काय करायचे साधे सोपे उपाय. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. म्हणजे हे राशीफळ आपण जाणून घेतोय आपल्या चंद्र राशीनुसार, ज्यालाच आपण जन्मराशी असंही म्हणू शकता. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म अशा गूढ विषयातील रोचक माहिती, नवनवीन माहिती नेहमीच आपल्या चॅनलवरती आपण देत असतो. ती नेहमी घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आपल्याला सुद्धा मंडळी आमच्याकडून ज्योतिष किंवा वास्तू विषयामध्ये सशुल्क पद्धतीने मार्गदर्शन करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवरती व्हॉट्सअप करून माहिती घ्या. सल्ला दिला कसा जातो, कोणते मुद्दे त्यामध्ये कव्हर केले जातात, आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा. नंबर आहे 9892156163. थंबनेलवरती आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये हा नंबर नेहमी देतो. चला तर मग माहिती करून घेऊया राहू परिवर्तन आपल्या वृश्चिक राशीसाठी कसं राहणार आहे. राहूचं हे गोचर भ्रमण 30 ऑक्टोबर 2023 ला होणार आहे आणि ते 18 मे 2025 पर्यंत राहणार आहे. हे भ्रमण यावेळी आपल्या पंचम स्थानातून सुरू राहणार आहे, तर केतू आपल्या लाभस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे. गुरु ग्रहाच्या मीन राशीमधून शिवाय पंचम या कुंडलीच्या शुभ स्थानातून हे राहूचं गोचर भ्रमण सुरू राहणार आहे. अशा वेळी व्यक्तीच्या जीवनामध्ये होणारे बदल हे एकदम आणि अचानकपणे होताना दिसतात. काही चांगल्या गोष्टींची, कामाची संधी आयुष्यामध्ये अचानकपणे समोर येताना दिसते. असेच काहीसे आपल्या राशीच्या मंडळींच्या बाबतीत होताना दिसणार आहे राहू केतूच्या परिवर्तनामुळे. पंचम स्थान हे संतती, उच्च शिक्षण, जीवनातल्या सकारात्मक गोष्टी, तर लाभस्थान हे मित्र परिवार, आपल्या सोबत असलेले लोक, नातेसंबंध या संदर्भात अभ्यासले जाते. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सकारात्मक बदल या राहू केतूच्या परिवर्तनामुळे आपल्या राशीच्या मंडळींना अनुभवायला मिळणार आहे. काही वेळेला चुकीच्या संदर्भामुळे, चुकीच्या वेळेमुळे, चुकीच्या गैरसमजामुळे चांगले असलेले नातेसंबंध बिघडलेले असतात, त्यांच्यामध्ये बिघाड झालेला असतो, नात्यामध्ये कटुता निर्माण झालेली असते. अशा नातेसंबंधामध्ये पुन्हा नव्याने जोडण्याचे प्रयत्न या काळात आपल्याला शुभ परिणाम देतील. मुळातच आपल्याला या विषयामध्ये रस निर्माण होऊन या सर्व कारणांच्या मुळाशी जाऊन विचार करून आपल्यालाच पुन्हा या नात्यासंबंधामध्ये किंवा नात्यांमध्ये जोडून घेण्याची प्रबळ इच्छा निर्माण करण्याचं काम हे राहू केतू करते. सर्व प्रकारच्या नातेसंबंधात सुधारणा करण्याची प्रेरणा हे राहू केतू आपल्याला देतील ह्या संपूर्ण 18 महिन्याच्या काळात. आपण विद्यार्थी असल्यास उच्च शिक्षणाची ओढ निर्माण होऊन उच्च शिक्षणाची तशी चांगली संधी सुद्धा आपल्या जीवनामध्ये निर्माण करण्याचं कार्य राहू करणार आहे. एवढ्या एखाद्या विषयामध्ये ज्यांना PhD करायची आहे, संशोधन करायचं आहे, त्यांच्यासाठी तर हा राहूचा परिवर्तनाचा काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे. मुलांच्या कल्याणाचा विचार पालक म्हणून सतत आपल्याला पडत असतो, त्यामधून बाहेर पडायला सुद्धा हा काळ आपल्याला शुभ परिवर्तनाचा राहणार आहे.
म्हणजेच मुलांचं करिअर, शिक्षण, लग्न, कार्य यामध्ये पडलेले प्रश्न सुटायला लागतील, मार्ग दिसायला लागतील आणि मुलांच्या प्रगतीसाठी सुद्धा पालक म्हणून आपल्याला हा अनुभवाचा कालखंड राहील. त्यामुळे मुलांच्या संदर्भात काही महत्त्वाचे व्यवहाराचे निर्णय घ्यायचे असतील तर पालक म्हणून आपण अवश्य घ्यायला हरकत नाही. कुंडलीमधील पंचम स्थान हे अतिशुभ स्थान आणि भाग्याचं स्थान म्हणून ओळखलं जातं. पंचम आणि नवम म्हणून नवपंचम योग म्हणतो आपण. अशा स्थानामध्ये आलेला राहूचा आणि लाभस्थानामध्ये आलेला केतू आपल्या कार्यक्षेत्रातील आपलं महत्व वाढवून कामाचा आपला आवाका सुद्धा वाढवताना दिसतो आहे, ज्यामुळे आपली आर्थिक स्थिरता वाढून संपन्नता मिळवून देणारा हा कालखंड राहील. त्यामुळे काही उच्च आणि भव्य दिव्य कार्य करण्याचा आपला जर मानस असेल तर तो या कालखंडात पूर्णत्वाला जाताना दिसेल. आपण अवश्य एक्झिक्यूट करू शकता. या कार्याच्या प्रती संपूर्ण समर्पण भाव जागृत होऊन असं मोठं कार्य आपल्या हातून होण्याचा योग तयार होतो आहे. काही मोठ्या अधिकारी वर्गाशी सुद्धा या काळात चांगले संबंध प्रस्थापित होतील. मंडळी, जेव्हा कामाचा आवाका वाढतो तेव्हा वेळेचं अचूक नियोजन मात्र ठेवावं लागतं. आधीपासूनच ते करावं लागतं, तरच ते उत्तम राहतं, जेणेकरून आलेली प्रत्येक संधी, प्रत्येक काम हे आपल्याकडून परिपूर्णपणे लाभ मिळवून द्यायला आपल्याला मदत करतं. तसेच अशा वेळी आपल्या रागावर सुद्धा नियंत्रण ठेवावं लागतं. आपल्या बोलण्यातून कोणालाही त्रास होणार नाही आणि आपल्या बोलण्यातून काही गैरसमज होत असतील तर त्याची वेळीच दखल आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्याला योग्य ते सकारात्मक बदल आपल्या वागण्यात, बोलण्यात, विचारात, टाइम मॅनेजमेंटमध्ये करून घ्यायचे आहे. कारण संधी चांगली आहे, बदल आपल्याला करायचा आहे. जी मंडळी धर्मकार्याशी, शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेशी, सामाजिक किंवा न्याय कार्याशी जोडलेली आहेत अशा मंडळींना हा कालखंड अत्यंत शुभ परिणाम मिळवून देणारा राहणार आहे. या सर्व कार्याचं परिपूर्ण यश या 18 महिन्याच्या काळात राहू केतू परिवर्तनामुळे आपल्याला मिळताना दिसेल. तसेच ज्यांना या कार्यामध्ये येण्याचा विचार होता त्यांना योग्य ती संधी सुद्धा या काळामध्ये मिळताना दिसेल. मंडळी, हे ग्रहांचं गोचर भ्रमण हे आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहांप्रमाणे मिळत असतं, हे मात्र विसरून चालणार नाही. त्यामुळेच आपल्या मूळ कुंडलीमध्ये राहू केतू शुभ राशीमध्ये उपस्थित असतील, म्हणजे राहू कन्या किंवा मिथुन राशीमध्ये असेल तर केतू मीन, धनु, मकर राशीमध्ये असेल. तसेच राहू आणि केतूची सध्या आपल्याला दशा, महादशा, अंतर्दशा सुरू असेल तर हा पंचमातला राहू आणि लाभस्थानातला केतू आपण आता ज्या ज्या गोष्टींचा परामर्श घेतला त्या सगळ्या गोष्टींच्या कार्यक्षेत्रामध्ये अफाट यश मिळवून द्यायला परिपूर्ण मदत करताना दिसेल. म्हणजे हे झाले राहू केतूचे सकारात्मक परिणाम. आता आपण माहिती करून घेऊया त्याच्या नकारात्मक बाजूचा सुद्धा. हो, तसे मगाशी थोडेसे घेतले की रागावर नियंत्रण करा, टाइम मॅनेजमेंट करा. ते नकारात्मक परिणाम पण माहिती करून घेऊया आणि हे त्रास कमी होण्याकरता आपल्याला काय करायचे तेही बघूया. तर ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू अशुभ स्थितीमध्ये आहे त्यांना नवीन नातेसंबंध जोडताना काळजी घ्यायची आहे. तसेच कुणालाही या काळात जामीन राहणं, आर्थिक व्यवहारामध्ये मदत करणं, आपल्याच अंगाशी येऊन आपलं आर्थिक नुकसान मात्र होऊ शकतं. तेव्हा नवीन व्यवहार, नवीन लोक, नवीन संबंध, नवीन नातेसंबंध यापासून सावधानता ठेवा, दक्षता घ्या. कोणतीही नवीन गुंतवणूक जाणकार व्यक्तींच्या सल्ल्यानेच करा, नाहीतर पैसे अडकून राहण्याचा धोका निर्माण होईल. त्यामुळे लोभाला बळी पडून गुंतवणूक करू नका. यासाठी या कालखंडात अवश्य एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करा. महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे रोज 3 वेळा पठण सुरू करा. तर दर मंगळवार आणि शनिवार या दिवशी हनुमंताचं दर्शन घ्यायला विसरू नका आणि त्या दिवशी हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र अवश्य पठण करा. कारण सध्या आपल्या राशीला शनी ग्रहाची पनवती सुद्धा सुरू आहे, हे विसरून चालणार नाही. तर मंडळी, ही होती आपल्या वृश्चिक राशीची माहिती. मंडळी, माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत, समाजापर्यंत, मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर मंडळी, आपल्या चॅनलमध्ये आपण दर महिन्याला प्रकाशित करत असतो प्रत्येक राशीचे मासिक राशी भविष्य. ते पाहत असालच, नसाल तर अवश्य जाऊन पाहायला सुरुवात करा. तर काही महत्त्वाच्या राहू संदर्भातल्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे, त्यामुळे हा राहू कळायला तुम्हाला जास्त मदत होईल. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जे पुस्तक प्रकाशित केलेले आहेत त्या 2 पुस्तकांपैकी पहिलं म्हणजे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी आपल्याला भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर 9892156163 या नंबरवर 331 रुपये गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा. भारतात कुठे असाल 10 ते
8 दिवसात पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते. त्याच पद्धतीने आपण मागवू शकता. परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय सुंदर ग्रंथ तो म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार. हा ग्रंथ स्त्री पुरुष कुणीही वाचू शकता, पारायण करू शकता. 151 रुपये गुगल पे करून मागवू शकता. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, तर विद्यार्थ्यांसाठी खास अभिमंत्रित केलेलं गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी वास्तूत आणि कार्यालयात ठेवतो ते श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी हे सुद्धा मागवण्यासाठी व्हॉट्सअपवरून आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. तर मंडळी, हा होता वृश्चिक राशीचा राहू केतू संदर्भातला माहितीचा प्रवास. पुढच्या प्रवासामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत वृश्चिक राशी नंतर येणारी गुरु ग्रहाची धनु राशी, त्यांना राहू केतू काय फळ देतो आहे. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.